जलगांव जिले के चोपड़ा गांव में गौमांस तस्करी को लेकर पुलिस ने कार्रवाई की है। यह कार्रवाई गुप्त सूचना के आधार पर की गई। पुलिस ने तस्करी में इस्तेमाल ट्रक के साथ बड़ी मात्रा में गौमांस बरामद किया है। पुलिस को चोपड़ा शिरपुर रोड पर ट्रक में गौमांस तस्करी की सूचना खबरियों से मिली थी। इसी के आधार पर सूचना मिलते ही पुलिस ने ट्रक को रोककर जांच शुरू की। ट्रक चालक का दावा था कि वह सिर्फ भैंस की खाल है, लेकिन जब जांच की गई तो प्लास्टिक की थैलियों में भैंस की आधी खाल भरी हुई मिली। कुछ पशुओं के कानों पर पहचान टैग भी लगे थे, जिससे आशंका और भी गहरी हो गई। आरोपियों को कब्जे में लेकर पुलिस ने ट्रक के साथ बड़ी मात्रा में गौमांस बरामद किया। पूरे मामले को लेकर चोपड़ा सिटी पुलिस स्टेशन में मामला दर्ज कराया गया है। एका ट्रकमध्ये गोमांसची वाहतूक होत आहे अशी इन्फॉर्मेशन मिळाली होती। त्याप्रमाणे आपले शिरपूर बायपासला दुर्गेश पेट्रोल पंपाजवळ तसा आम्ही ट्रॅप लावला आणि तो संशयित ट्रक थांबवला। त्याची तपासणी केली तर त्याच्यामध्ये जनावरांचे कातडे मिळून आली। त्याच्याकडे चौकशी केली चालक आणि जे गाडीत लोक होते त्यांच्याकडे। त्याने असं सांगितलं की विजापूर, कर्नाटक आणि सोलापूर या ठिकाणावरून म्हशीचे कातडे आम्ही गोळा करून घेऊन चाललेलो आहे आग्र्यासाठी। परंतु मग थोडं आणखी बारकाईनं पाहिलं तर त्या गाडीमध्ये काही गोवंशाची पण कातडी त्यामध्ये मिळून आली। त्याच्यानंतर अशा छोट्या अशा गोण्या भरल्या होत्या, त्याच्यामध्ये गोवंश कत्तल करून त्याचे कानाचे पार्ट वगैरे असे होते। काही कानामध्ये ते टॅगिंग पण केलेले तसंच होतं। त्या मालकाकडे चौकशी केली असता त्याने असं विचारलं की आम्ही असं विकलं होतं, ह्याला विकलं त्याला विकलं वगैरे। पण जे विक्री केलेली आहेत त्याची कत्तल केल्याचं ते निदर्शनाला आलं। त्यानंतर मग आम्ही आमचे सरकारतर्फे फिर्यादी घेऊन चोपड़ा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। API तपास करत आहे। नक्की कुठे हे जनावरं कापली गेली, हे कुठे घेऊन चालले होते कातडे, याचा तपास चालू आहे। साधारण मुद्देमाल आणि ट्रक किती अमाउंट आहे सर? ट्रकची किंमत 20 लाख रुपये आहे आणि जी कातडी आहे ती साधारण 7 लाख रुपये किमतीची आहे।